जळगावमधील सुंदर मोतीनगर भागात एक धक्कादायक घटना समोर आली. 4 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका 23 वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केली. मयुरी ठोसर असं त्या विवाहितेचं नाव. बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यापूर्वी मयुरीने आपल्या मोठ्या बहिणीला दुपारी कॉल केल्याचं देखील आता समोर आलं. दरम्यान मयुरीची मोठी बहीण नेहा ठोसर हिने याबाबत माहिती दिली. नेहा ठोसर म्हणाले की मयुरीला नेहमी सासरच्या मंडळींकडून त्रास होत होता. दुपारी मयुरीने मला कॉल केला. आमचं बोलणं आनंदानं झालं. मात्र संध्याकाळी लहान बहिणीच्या निधनाचा फोन वडिलांच्या मोबाईलवर आला आणि मोठा धक्का बसला, असं नेहा ठोसर यांनी सांगितलं. दरम्यान विवाहित महिलेने लग्नाच्या 4 महिन्यानंतर सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी मयुरीच्या आई वडील यांनी तिला वारंवार त्रास दिला जात होता आणि तिचा छळ केला जात होता असा आरोप केला होता. मयुरी ठोसर हिची मोठी बहीण नेहा ठोसर यांना दुपारी मयुरीने गुपचूप फोन केला होता. त्यानंतर त्यांचं फोनवर संभाषण झालं तेव्हा ती आनंदात होती, असं देखील मोठ्या बहिणीने सांगितलं. सायंकाळी अचानक वडिलांना बहिणीच्या घरून फोन आला की तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. तेव्हा आम्हाला मोठा धक्का बसला. दुपारीच बहिणीसोबत बोलणं झालं आणि सायंकाळी बहिणीच्या घरून असा फोन आला. तिच्या सासरच्यांनी तिचा घात केला असल्याचा आरोप मयुरीच्या मोठ्या बहिणीने केला आहे. बुलढाणा येथे समजूत काढण्यासाठी बऱ्याच वेळा बैठक बसवली. एक नव्हे तर 3 वेळा ही बैठक झाली. लग्नाच्या 4 महिन्यातच 3 बैठका झाल्या. बैठकीमध्ये पूर्ण चौकशी होऊन त्यानंतरच तिला आम्ही सासरी पाठवलं होतं. ते म्हणत होते की आम्ही तिला चांगल्या प्रकारे वागणूक देऊ. शेवटी या लोकांनी माझ्या बहिणीचा घातच केला, असा आरोप मोठ्या बहिणीने केला आहे. मयुरीचा पती गौरव ठोसर हा तिला वारंवार शिवीगाळ करत होता. तिचा मानसिक छळ करत होता. वारंवार तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली राहत होती. अखेर बहिणीचं फोनवर दुपारी शेवटचं बोलणं झालं आणि सायंकाळी लहान बहिणीच्या निधनाची बातमी आली आणि लागलीच आम्ही सर्व लोक जळगावकडे यायला निघालो. मयुरीच्या लग्नात 5.5 लाख रुपयांचा हुंडा दिल्याचं आई वडिलांनी सांगितलं. इतकंच काय तर लग्नाचा हॉल लहान नको म्हणून मोठ्या हॉलची मागणी त्यांनी पूर्ण केली. गुलाबजामचा हट्टही पुरवला. मात्र त्यांच्या अपेक्षा वाढतच चालल्या होता. मयुरीचे वडील भागवत बुडुकले यांनी सांगितले की 8 ते 10 दिवसांपूर्वीच हळदीच्या कंपनीसाठी मी त्यांना 8 लाख रुपये दिले होते. मी त्यांना 8 लाखांचे सोने करून देतो सांगितलं. मात्र त्यांनी व्यवसायासाठी 8 लाख रुपयांची आवश्यकता असल्याचं सांगितल्यामुळे मयुरीच्या वडिलांनी तेही दिले होते. 3 वेळा नातेवाईकांच्या बैठकी झाल्या होत्या. जावई 3ही वेळा आम्हाला आश्वासन देत होता की आम्ही यापुढे मुलीला चांगलं वागवू, पण त्यावर पाणी फिरलं. मयुरीला तिच्या आईने घरी आणलं. तिचा हॉस्पिटलचा खर्च एकदा 22,000 तर कधी 5-5 हजार आला, असंही तिच्या वडिलांनी सांगितलं. माझी मुलगी मला जास्त माहिती सांगत नव्हती, पण ती एकदा म्हणाली की पप्पा तुम्ही फोनवर जास्त बोलूच जाऊ नका. मी तिथे आल्यानंतर सर्व सांगेन किंवा तुम्ही 5-7 दिवसानंतर माझ्या घरी या. मी तुम्हाला सर्व माहिती सविस्तर सांगेन. पण मयुरी आमच्यातून निघून गेली. मयुरीच्या भावाने सांगितले की मयुरीचा मोठा धीर गणेश ठोसरचा आधी घटस्फोट झालेला होता. तरीही तो माझ्या बहिणीशी अश्लील वर्तन करत होता. तिने मला वारंवार फोनवर सांगितलं होतं. मात्र मोठा धीर आणि भाऊजाईमध्ये असं नातं असल्यामुळे मस्करी करत असेल असं म्हणत मी दुर्लक्ष केलं. मात्र त्याची वर्तणूक खराब होत गेल्याचा आरोप भावाने केला आहे. धक्कादायक म्हणजे आदल्या दिवशी 9 सप्टेंबरला मयुरीचा वाढदिवस होता. माहेरून पैसे घेऊन तो साजरा केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी तिने टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी माझ्या मुलीच्या आत्महत्येची निष्पक्ष चौकशी करून तिचा नवरा, मोठे दीर, सासू सासरे यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मयुरीच्या वडिलांनी केली आहे.